जय हिंद मित्रांनो, मी सागर मोर देशमुख तुमच्याशी आज एका महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलणार आहे. काल सगळ्यांनी 31 एन्जॉय केला असणार आणि सगळ्यांनी आपले नवीन गोल्स डिसाईड केले असणार की बा न्यू इयरमध्ये आपल्याला काय करायचं आहे. कोणाला दारू सोडायची असेल, कोणाला काही त्यांचे ज्या खराब आदत आहे ते सोडायची असेल आणि कोणी कोणी हेल्थ कॉन्शियस झाले असणार, जिम सुरू करणार या वगैरे गोष्टी. काही अनएम्प्लॉईड आपले जे मित्र आहे त्यांना जॉब पाहिजे असणार, ते देवाकडे प्रे करत असणार की बॉस यावर्षी तरी आपल्याला जॉब मिळाला पाहिजे. पण देशाचं काय? देशाचा कोण विचार करणार? बस आपण राहतो नेहमी सारखे, काही मुद्दे घडतात आपल्या देशामध्ये आणि ब्लेम करायला तयार, गव्हर्नमेंटवर ब्लेम करायला तयार, पोलीसवाल्यांवर ब्लेम करायला तयार, आर्मीवाल्यांवर ब्लेम करायला तयार. आपण पोलीसवाल्यांकडून एक्सपेक्ट करतो की त्यांनी आपल्याला प्रोटेक्शन दिलं पाहिजे आणि शेवटी काय, तिथे UPमध्ये पोलीसवाल्याला खूप बेकार पद्धतीने मारण्यात आलं. त्याची काय चूक होती त्यामध्ये? फक्त एवढीच की तो त्या लोकांच्या प्रोटेक्शनसाठी काही झालं नाही पाहिजे, तुमच्या प्रोटेक्शनसाठी आपल्याला काही झालं नाही पाहिजे, त्यासाठी तो त्याची नोकरी करत होता तिथे आणि आपण काय केलं, त्याला मारलं. असे खूप काही किस्से होतात तो आपल्या महाराष्ट्रात सुद्धा झालेले आहेत. आर्मीवाल्यांना शिव्या देतो आणि म्हणतो की त्यांना गव्हर्नमेंट सॅलरी देत आहे. ठीक आहे, सॅलरी देत आहे, तुम्ही काय करताय? बरं, त्यांना तर त्याची सॅलरी मिळते हो. आपण जर हा विचार केला की बा सगळं गव्हर्नमेंटनी केलं पाहिजे, सगळं प्रोटेक्शन त्यांनीच आपल्याला दिलं पाहिजे, क्राईम आपण करतो, एक्सपेक्ट त्यांच्याकडून करतो, पण आपण आपल्या डोळ्यासमोर झालेला क्राईम रोखत नाही. चला, आर्मीवाल्यांनी विचार केला की भाई मला तर माझी सॅलरी मिळत आहे, त्यातही कास्टिझम, रेसिझम. त्यांनी विचार केला की हा माझ्या कास्टचा माणूस नाही आहे, मी याला प्रोटेक्शन नाही देत. अरे ठीक आहे, आतंकवादी, तू मला गोळी नको मारू, मी तुला गोळी नाही मारत, तू जा, जे करायचं आहे ते कर, मला तर माझी सॅलरी मिळत आहे. एक्सपेक्टेशन, सगळे एक्सपेक्टेशन आपण यांच्याकडून करायचं. आपण काय करायचं? आपण कशासाठी जन्माला आलेलो आहे? आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्यांना रिस्पेक्ट द्यायची, त्यांच्या फॅमिलीची केअर करायची. अरे सुट्टीवर येतात आणि त्यांना लोक मारतात हो, आर्मीवाल्यांना, आणि बाकीचे मजा पाहत बसतात. खूप काही मुद्दे आहे हो. रेसिझम झालं, छोट्या शहरातले लोक मोठ्या शहरात जातात आणि त्याची व्हॅल्यू कशावरून करतात? त्याच्या कपड्यावरून, काय घातलेलं आहे त्यांनी. मस्त वाटते यांना. अरे तो पण माणूस आहे, आपण सुद्धा माणूस आहोत. फक्त फरक एवढा आहे की तो तिथे जन्मलाय आणि आपण मोठ्या शहरामध्ये. त्याला पण तेवढाच हक्क आहे जगायचा जेवढा आपल्याला आहे. पण आपण काय करतो? काहीच नाही, फक्त लोकांना ब्लेम करायचं, बस, बाकी काहीच नाही करायचं. मुलींवर अत्याचार होतात, रस्त्यानी जाणाऱ्या मुलींना छेडलं जाते, लोक बघतात, थोड्या वेळापुरती त्यांना दुःख होते, अरे यार हे खूप चुकीचं झालं, ही गोष्ट योग्य नव्हती तिच्याशी झालेली. काय करतो आपण? बस तेवढं बोलून आपले 2 शब्द संपवितो. जसं भाषणमध्ये देतात, 2 शब्द संपवितो म्हणतात तसं. त्यानंतर काय? जेव्हा कोर्टात साक्षीदार म्हणून उभं राहायची वेळ येते तेव्हा नाही, मला नाही पडायचं या लफड्यामध्ये. का बरं? तुमचा हक्क नाही आहे का तो? हे आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे देशाबद्दलची, त्या मुलीबद्दलची. आपण तिथे उभं राहायला पाहिजे साक्षीदार म्हणून. ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आपला मित्र असेच काहीतरी गुंड टवाळक्या करतो, छेडून चालला जातो आपण, आणि ती मुलगी काही प्रत्युत्तर देत असेल तर त्याचा मित्र त्याला म्हणतो की मित्रा, ते बघ ना तुला काय बोलतंय. आणि हा अजून त्याला प्रोवोक करतो ह्या गोष्टीसाठी, उलट त्याला टोकत नाही की मित्रा तू हे गोष्ट गलत केलेली आहे. आपण आपल्यात चेंजेस करायला पाहिजे. या नवीन वर्षात तुम्ही नवीन ध्येय ठरवा. बाकीचे तर गोल्स तुमचे आहे हो सेट केलेले तुम्ही, पण देशाचं काय? हा पण विचार आपल्यालाच करावा लागणार. भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. शेतकऱ्याच्या मालाला सुद्धा भाव भेटत नाही, उलट त्यांची लागत सुद्धा निघत नाही. अशा वेळी त्यांच्याकडे काय पर्याय आहे?
आत्महत्येशिवाय. आणि ज्यांच्याकडे ऑलरेडी पैसा आहे, ज्यांना सबसिडीची गरजसुद्धा नाही आहे, ते सबसिडी घेऊन चुकतात. आणि ज्यांना गरज आहे त्याला फायदासुद्धा होत नाही आहे. त्यांनी ही सबसिडी सोडायला हवी. अरे उलट सध्या अशी सिच्युएशन आहे की ज्याच्याकडे 100 एकर शेती आहे त्याला मुलीसुद्धा भेटत नाही आहे. लोकांना सध्या जिल्हा परिषदमधला चपराशी चालतो. त्यांचं काय करणार हो? त्यांचं काय होणार? शेतकऱ्यांकडे कोण लक्ष देणार? खूप सारे कंप्लेंट्स आहे हो आपल्या देशात, पण जे आपल्या हातात आहे ते तर आपण चेंज करू शकतो. स्वच्छतेसाठी आपण स्वतः काय करतोय? गव्हर्नमेंटने आपल्याला कचरापेटी दिलेली आहे, तिथे कचरा टाकणं सोडून आपण घराबाहेर टाकतो. आणि उलट कंप्लेंट करायला सुद्धा जातो की हा बाहेर टाकलेला कचरा उचलून त्या कचरापेटीत टाकणे हे तुमची जिम्मेदारी आहे. स्वतःच्या घरात करता का हो तुम्ही असा कचरा? या गोष्टी आपल्याला समजायला पाहिजे. आणि या गोष्टी आपण जे यूथ आहे ना हेच चेंज करू शकतो. कारण की आपली पिढी जेव्हा बदलेल ना तेव्हा समोरचा बदल होईल, समोर बदल घडेल. आणि हे फक्त आपल्या हातात आहे. प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट करतो मी की नवीन वर्षात असे काही गोल्स सेट करा की जेणेकरून त्याचा देशाला फायदा होईल. स्वतःचा तर करतोय आपण, पण देशाचा सुद्धा तसाच विचार करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.